आज आपल्या समाजात नातींमधील संवाद हरवत चालला आहे आणि जेव्हा संवाद थांबतो तेव्हा सुरू होतो गैरसमज, राग आणि शेवटी विनाशाचा प्रवास. अशाच एका घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिलं की रागाच्या भरात घेतलेला एक निर्णय किती भयंकर परिणाम घडवू शकतो. आपल्या आजूबाजूला पाहिलं तर नाती जी एकेकाळी प्रेमाने, आपुलकीने, आदराने टिकून होती, ती आज छोट्या छोट्या वादांमध्ये, मोबाईलवरच्या गैरसमजांमध्ये आणि मानसिक ताणात तुटताना दिसतात. ही गोष्ट एका कुटुंबातील मतभेदांपासून सुरू झाली, जिथे घरात रोजच किरकोळ कारणांवरून वाद व्हायचे. पण त्या वादांचा अंत इतका भयंकर होईल हे कोणालाही माहीत नव्हतं. जेव्हा घरातील मोठ्यांप्रती आदर आणि भावनांचं नियंत्रण हरवतं, तेव्हा मनुष्य राक्षसासारखा वागतो, हेच या घटनेने दाखवून दिलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कौटुंबिक भांडणांमागचं मूळ कारण होतं संपत्ती, स्वाभिमान आणि संवादाचा अभाव. आजच्या काळात ज्या वेगाने आपली मानसिकता बदलत आहे, त्या वेगाने कुटुंबातील नाती मात्र अधिक ताणली जात आहेत. आपण आधुनिक झालो, पण माणुसकी मात्र मागे पडली. राग, अहंकार आणि मोबाईलच्या दुनियेत हरवलेल्या पिढीने आपल्या वडीलधाऱ्यांशी, आपल्या नात्यांशी संवाद साधणं विसरलं आहे. आज ही घटना केवळ एक गुन्हा नाही, तर एक आरसा आहे, जो आपल्या समाजाला दाखवतो की आपण कुठे चाललो आहोत. आपल्या राज्यात अशा घटना दिवसेंदिवस वाढताना दिसतात. कारण एकच, संवादाचा तुटलेला धागा. जेव्हा घरात आपल्याच माणसांमध्ये राग, शंका आणि स्वार्थ वाढतो, तेव्हा आपुलकीचा अंत होतो. समाजशास्त्रज्ञ सांगतात की आजच्या काळात कौटुंबिक जीवनावर सोशल मीडियाचा, तणावाचा आणि आर्थिक दडपणाचा मोठा परिणाम झाला आहे. प्रत्येकाला स्वतःचं म्हणणं ऐकवायचं आहे, पण दुसऱ्याचं ऐकायचं कुणालाच नाही. त्यामुळे घर हे जे एक सुरक्षित ठिकाण असायचं, ते आज संघर्षाचं रणांगण झालं आहे. एका छोट्या शब्दाने, एका चुकीच्या वाक्याने नातं उद्ध्वस्त होतंय. जेव्हा माणूस स्वतःच्या भावनांवर ताबा ठेवत नाही, तेव्हा कायदा, समाज आणि माणुसकी तिन्ही त्याच्यासमोर हरतात. पोलिसांच्या मते या घटनेनंतर आरोपीने स्वतःलाच विचारलं, मी काय केलं? पण तेव्हा खूप उशीर झाला होता. अशा घटना आपल्याला शिकवतात की रागाच्या एका क्षणात घेतलेला निर्णय आयुष्यभराचं ओझं बनू शकतो. समाजातील तज्ज्ञ सांगतात की आपल्या देशात आज मानसिक आरोग्याचं महत्त्व अजूनही कमी समजलं जातं. जेव्हा माणूस मनातला राग, निराशा, दुखावलेपणा व्यक्त करत नाही, तेव्हा ते आत साचतं आणि अशा दुर्दैवी घटनांना जन्म देतं. त्यामुळे आपल्या प्रत्येकाला समजायला हवं की संवाद हा उपाय आहे, संघर्ष नाही. आपल्याला आठवायला हवं की कोणत्याही नात्यापेक्षा मोठं काही नाही. माणूस नात्यांमुळे जगतो आणि नातीच जर संपली तर माणूसही आतून संपतो. आपल्या समाजात आज अनेक संस्था, मानसोपचार तज्ज्ञ आणि हेल्पलाईन केंद्र आहेत, जी अशा ताणतणावातून बाहेर पडायला मदत करतात. जर एखाद्याला राग, तणाव, नैराश्य जाणवत असेल, तर त्याने हिंसाचाराचा मार्ग न निवडता या मार्गांचा उपयोग केला पाहिजे. ही घटना केवळ एका घरापुरती मर्यादित नाही, तर प्रत्येक घराला विचार करायला लावणारी आहे. आपण मुलांना मोबाईल, पैसा, शिक्षण देतो, पण भावना आणि संयम शिकवतो का? आजची पिढी रागात पटकन निर्णय घेते, पण परिणामांचा विचार करत नाही. नात्यांची किंमत कळत नाही आणि जेव्हा ती हरवतात, तेव्हा पश्चातापही उपयोगाचा राहत नाही. म्हणूनच ही बातमी आपण गुन्ह्याच्या दृष्टीने नाही, तर समाजासाठी एक धडा म्हणून बघायला हवी. आपल्या समाजात जर प्रत्येकाने संवाद साधण्याची सवय लावली, तर अशा घटना कधीच घडणार नाहीत. रागावर नियंत्रण ठेवणं, दुसऱ्याचं ऐकणं आणि क्षमा करण्याची ताकद ठेवणं, हेच नात्यांना वाचवण्याचं खरं गुपित आहे. आजच्या या प्रकरणातून आपण इतकंच शिकायला हवं की नाती तोडण्यापेक्षा ती जोडण्याचा प्रयत्न करायला हवा. धन्यवाद.